नमस्कार मंडळी. हिरवे पालेभाज्या म्हटलं की मुलं खायला कंटाळा करतात. तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मुलांना आवडतील अशी आज ही शेपूची भाजी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि मुलं अगदी आवडीने खाणार अशी ही भाजी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी इथे एक गड्डी इतकं शेपू घेतलेलं होतं. याला स्वच्छ साफ करून घेतलं, निवडून घेतलं आणि धुवून घेतलं. आता आपल्याला शक्य तितकं हे बारीक असं चिरून घ्यायचं आहे. जितकी बारीक आपण चिरू शकतो तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे. बारीक अशी चिरून घेतली की जी भाजी आहे आपली ते लवकर शिजून तयार होते. तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत मी पूर्ण ही जी भाजी आहे हे बारीक अशी इथे चिरून घेत आहे, अगदी सोप्या पद्धतीने. तर मंडळी, आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तर इथे तुम्ही बघू शकता बारीक अशी आपली ही भाजी चिरून झालेली आहे. आता आपण एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे इथे तेल ॲड करून घेऊया. हे बघा या पद्धतीने. आता आपल्याला याच्यात एक अर्धा चमचा इतकं जिरे, त्याचबरोबर पाव चमचा इतकं हिंग ॲड करून घ्यायची आहे. आपलं जे जिरा छान फुललं की लगेचच आपल्याला याच्यात 7 ते 8 पाकळ्या लसणाचे ठेचून याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. हे थोडंसं एक अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला ह्याच्यात बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा ह्याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा करून ह्याच्यात ॲड करू शकता. आता आपल्याला कांदा चांगला असं भाजून घ्यायचा आहे, हलकासा ब्राऊन होईपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आपला हलकासा ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा. बटाटा घातलं की मुलांना भाजी खूप आवडते. बटाट्याची कोणतीही भाजी असो, मुलं अगदी आवडीने खातात. तर पालेभाज्या मुलांना करून दिलं की ते खात नाही. म्हणून आज मी ही शेपूची भाजी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घातलेला आहे. याने ही भाजीची चव अजून वाढते, खूप टेस्टी लागते. माझी आजी या पद्धतीने शेपूची भाजी करायची आणि आम्हाला लहानपणी भाजी खूप आवडायची. आत्ताही ही भाजी मला खूप आवडते. घरच्यांनाही सगळ्यांना खूप आवडते. म्हणून माझी ही आजीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर शेपू आपण जे धुवून स्वच्छ चिरून घेतली होती याच्यात ॲड करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आणि एक 5 मिनिटे याची छान वाफ काढायची. आतापर्यंत आपण ह्याच्यात मीठ ॲड केलेलं नाहीये, कारण भाजी जेव्हा आपण याच्यात ॲड करतो ते भरपूर दिसते. पण एकदा हे थोडीशी शिजली की मस्त अर्धी अशी होते. मग शिजल्यानंतरच आपल्याला ह्याच्यात मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं आपल्याला हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर एक 2 चमचे इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात ॲड करून घ्यायचं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि 1 मिनिटाभरासाठी पुन्हा एक आपल्याला वाफ काढायची आहे. इथे हे मध्यम आचेवर मी ठेवलेलं आहे. मस्त याला एकदा व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून 1 मिनिटभर पुन्हा वाफ काढायची. एक वाफ काढलं की लगेच आपली भाजी इथे बनवून तयार होते. तर आपली ही शेपूची भाजी एक बटाटा घातलं की अगदी आवडीने मुलं खातात. सकाळच्या डब्यात मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा आपण देऊ शकतो. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.